नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्र शासनाच्या समुपदेशनाद्वारे बदली धोरणाचं म्हणजेच काउन्सिलिंग बेस्ड ट्रान्सफर पॉलिसीचं अगदी सविस्तर डिकोडिंग करणार आहोत. ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया नेमकी कशी चालते, याचे नियम काय आहेत, हे सगळं आपण समजून घेऊया. चला तर मग थेट सुरुवात करूया. तर सर्वात आधी बघूया की हा बदल नेमका कशासाठी. शासनाचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. पूर्वीची जी काहीशी अपारदर्शक व्यवस्था होती ना, तिला एका अत्यंत पारदर्शक प्रक्रियेत बदलणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची बदली होणार आहे त्या कर्मचाऱ्यांनाच या प्रक्रियेत थेट सहभागी करून घेणं, याच एका भक्कम पायावर हे संपूर्ण धोरण उभं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण समुपदेशनाची गरज, पात्रता, बदल्यांमधील फरक, या प्रक्रियेचे 5 महत्त्वाचे टप्पे, विशेष प्राधान्यक्रम आणि शेवटी गट ब अधिकाऱ्यांसाठीचे नियम अशा 6 प्रमुख मुद्द्यांवरून जाणार आहोत. पहिला मुद्दा, समुपदेशनाची म्हणजेच काउन्सिलिंगची गरज का पडली? बघा, जुनी पद्धत आणि नवीन पद्धत यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. जुन्या पद्धतीत कसं असायचं, थेट बदलीचे आदेश हातात पडेपर्यंत कर्मचाऱ्यांना आपली पुढची नेमणूक कुठे होणार याची काहीच कल्पना नसायची. वैयक्तिक अडचणींचा विचारही फारसा होत नसे. पण आता या नवीन पद्धतीत कर्मचारी स्वतः सक्रिय भाग घेतात. ते चक्क 10 ठिकाणांचे पसंतीक्रम देऊ शकतात आणि प्रत्यक्ष समोरासमोर चर्चा करून पारदर्शकता जपली जाते. हा एक खरंच खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे. आता वळूयात दुसऱ्या मुद्द्याकडे. या प्रक्रियेसाठी नक्की पात्र कोण आहे? तर लक्षात घ्या, या धोरणात राज्य शासनाचे गट ब, गट क आणि गट ड कर्मचारी येतात. पण थांबा, यात काही अपवाद पण आहेत. मंत्रालयीन गट अ अधिकारी आणि पोलीस दलातील कर्मचारी या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहेत. कारण पोलीस दलासाठी 2005च्या बदल्यांच्या अधिनियमातून आधीच सूट दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे स्वतःचे वेगळे नियम आहेत. यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. गटड कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष नियम आहे. त्यांच्या बदलीसाठी कोणताही असा फिक्स कालावधी नसतो. त्यांना त्या पूर्ण 5 टप्प्यांच्या प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही. प्रशासकीय सोय किंवा वैयक्तिक विनंतीनुसार त्यांच्याशी 1 to 1 चर्चा करून थेट बदलीची शिफारस केली जाते. एकदम प्रॅक्टिकल अप्रोच, नाही का? तिसरा मुद्दा, सर्वसाधारण बदल्या आणि मध्यावधी बदल्या यात नेमका काय फरक आहे? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की हे जे समुपदेशनाचं पूर्ण धोरण आहे ना, ते फक्त एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांनाच लागू होतं, ज्यासाठी एकाच पदावर 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणं आवश्यक असतं. दुसरीकडे मुदतपूर्व किंवा मध्यावधी बदल्या या प्रशासकीय गरजेनुसार वर्षभर चालूच असतात आणि त्यासाठी मात्र या काउन्सिलिंग प्रक्रियेचा वापर केला जात नाही. आता आपण येऊया चौथ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. ते 5 मुख्य टप्पे कोणते आहेत? हे 5 टप्पे म्हणजे संपूर्ण बदली प्रक्रियेचा आत्मा आहेत. पहिली स्टेप म्हणजे अवघड आणि बिगर अवघड क्षेत्रांसाठी स्वतंत्र याद्या प्रसिद्ध करणं. त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे कर्मचारी त्यांचे पसंतीक्रम आणि माहिती सबमिट करतात. मग तिसऱ्या स्टेपमध्ये अधिकारी या सगळ्या डेटाचं एकत्रीकरण करतात. चौथ्या टप्प्यात नागरी सेवा मंडळ म्हणजेच CSP याचं रिव्ह्यू करतं आणि फायनली 5व्या टप्प्यात अंतिम शिफारस करून त्याला मान्यता दिली जाते. एकदम सिस्टमॅटिक काम चालतं हे. आता यातील जो दुसरा टप्पा आहे ना, त्यात कर्मचाऱ्यांनी खूप अलर्ट राहायला हवं. त्यांना जास्तीत जास्त 10 ठिकाणांचे पसंतीक्रम द्यावे लागतात. पण यात एक अट आहे. या 10 पैकी किमान 2 पर्याय हे अवघड क्षेत्रातील असणं सक्तीचं आहे. त्यासोबतच जुन्या पोस्टिंगची सगळी हिस्ट्री आणि आपण कोणत्या प्राधान्यक्रमात बसतो याचे पक्के पुरावे द्यावे लागतात, जेणेकरून प्रशासनाकडे अचूक माहिती पोहोचेल. ह्या नियमांमध्ये एक अतिशय विचारपूर्वक आणि संवेदनशील गोष्ट ॲड केली आहे. ती म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटला 1 वर्षापेक्षा कमी काळ उरलाय ना, त्यांची शक्यतो प्रशासकीय बदली केली जात नाही. पण हो, जर त्यांनी स्वतःहून एखाद्या पसंतीच्या ठिकाणाची मागणी केली असेल तर मात्र त्यांच्या विनंतीला नक्कीच प्राधान्य दिलं जातं. हा खरोखरच खूप दिलासा देणारा निर्णय आहे. आता वळूया 5व्या मुद्द्याकडे, विशेष प्राधान्यक्रम म्हणजे स्पेशल प्रायोरिटी कॅटेगरीज. शासनाने कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अडचणींचं खूप अचूक वर्गीकरण केलंय. यात प्राधान्यक्रम क्रमांक 1 अगदी योग्य प्रकारे अशा कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलंय जे स्वतः दिव्यांग आहेत. त्यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सक्षम अधिकाऱ्याचं अधिकृत मेडिकल सर्टिफिकेट असणं मात्र गरजेचं आहे. यांना अगदी पहिल्यांदा त्यांच्या सोयीनुसार पोस्टिंग दिली जाते. यानंतर येतो तो प्राधान्यक्रम क्रमांक 2
हा त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे जे अंधत्व, कर्णबधिरता किंवा मतिमंदत्व अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांचे पालक आहेत. आणि विशेष म्हणजे ते त्या मुलांचे मुख्य काळजीवाहक आहेत. बदल्यांमुळे या मुलांच्या उपचारात किंवा पुनर्वसनात कोणताही अडथळा येऊ नये याची पूर्ण काळजी यात घेतली गेली आहे. प्राधान्यक्रम क्रमांक 3 हा गंभीर वैद्यकीय आजारांसाठी आहे. जर स्वतः कर्मचाऱ्याला कॅन्सर, पक्षाघात, ब्रेन ट्यूमर असेल किंवा त्यांचं मूत्रपिंड रोपण आणि डायलिसिस सुरू असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना भौगोलिक स्थिरता मिळावी, त्यांची जास्त धावपळ होऊ नये म्हणून त्यांना यात प्राधान्य मिळतं. प्राधान्यक्रम क्रमांक 4 हा खास महिला कर्मचाऱ्यांसाठी डिझाईन केलाय. ज्या महिला कर्मचारी विधवा आहेत किंवा परित्यक्त्या आहेत, त्यांच्या सामाजिक आणि भौगोलिक गरजा समजून घेऊन त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये विशेष प्राधान्य दिलं जातं. आणि उरलेले प्राधान्यक्रम कसे आहेत बघा. प्राधान्यक्रम 5 मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण येतं. म्हणजे नवरा-बायको दोघांपैकी एक जण सरकारी सेवेत असेल तर त्यांना एकाच ठिकाणी नियुक्ती देण्याचा प्रयत्न असतो. प्राधान्यक्रम 6 मध्ये कुटुंबातील इतर सदस्यांना गंभीर आजार असल्यास त्याचा विचार होतो. आणि शेवटचा प्राधान्यक्रम 7 यात 1 ते 6 मध्ये न बसणाऱ्या इतर सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा समावेश होतो, ज्यांची नॉर्मल ज्येष्ठतेनुसार बदली होते. आणि आता शेवटचा 6वा मुद्दा, गट ब अधिकाऱ्यांसाठीचे काही विशेष नियम. गट ब अधिकाऱ्यांना आंतरविभागीय म्हणजेच इंटर डिव्हिजन बदलीसाठी पात्र होण्यापूर्वी त्यांच्या स्वतःच्या महसुली विभागात काही काळ सेवा देणं मस्ट असतं. सरळ सेवेने नियुक्त अधिकाऱ्यांसाठी हा काळ तब्बल 9 वर्षांचा आहे, तर पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांसाठी हा काळ 6 वर्षांचा आहे. आणि हो, यांच्या बदल्या 2 फेऱ्यामध्ये होतात. पहिली फेरी महसुली विभागाअंतर्गत आणि दुसरी महसुली विभागाबाहेर. गट ब साठीचं वेळापत्रक अतिशय काटेकोर असतं बरं का. बघा, 1 ते 15 मार्च दरम्यान पात्र याद्या प्रसिद्ध होतात. लगेच 16 ते 31 मार्च दरम्यान पसंतीक्रम द्यावे लागतात. पुढे 1 ते 15 एप्रिल दरम्यान CSB शिफारसी करतं आणि 16 ते 20 एप्रिलच्या दरम्यान प्रत्यक्ष बदलीचे आदेश काढले जातात. म्हणजे बघा, हे सगळं किती फास्ट आणि अगदी अचूक प्लॅनिंगने होतं. तर या सगळ्या नियमांची कार्यपद्धती आणि टप्पे आपण समजून घेतले आहेत. आता शेवटी एकच महत्त्वाचा विचार समोर येतो. तो म्हणजे जर ही प्रक्रियेची वेळ जवळ आली असेल तर कोणता प्राधान्यक्रम लागू होतो याचे योग्य पुरावे आणि आगामी बदली हंगामासाठी ते 10 पसंती क्रम तयार ठेवले आहेत का? कारण योग्य पूर्वतयारी असेल तरच ही पारदर्शक प्रक्रिया खऱ्या अर्थाने सोपी आणि फायदेशीर ठरेल. या सविस्तर विश्लेषणात आज आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.